अपक्ष आमदारांचा शेअर मार्केटप्रमाणे चढता भाव. संजय राऊतांचा दावा. आमदारांना मतांसाठी 2 एकर जमीन दिल्याचाही गौप्यस्फोट. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते विविध कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस. जरांगे आणि सरकारच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष. आज जरांगेंच्या शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये समारोप. काँग्रेसची 8 मतं फुटली. नाना पटोलेंची कबुली. क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवणार. नाना पटोलेंचा इशारा. विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आमदारांना 100 कोटींचा निधी आणि 5 कोटींची ऑफर. आमदार जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 9च्या 9 उमेदवार विजयी. महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव. शेकापच्या जयंत पाटलांना केवळ 12 मतं. IAS पूजा खेडकर प्रकरणाचा पहिला अहवाल मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे सादर. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी खेडकर यांच्या आईवरही गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 तरुण ISISच्या संपर्कात. NIAच्या न्यायालयात धक्कादायक माहिती. संवेदनशील ठिकाणांवर हल्ल्याचा कट रचल्याचंही समोर. पावसाळ्यातही 40गावमध्ये 21 गावांना दुष्काळाच्या झळा. 21 गावांना 28 टँकरनं पाणी पुरवठा. गिरणा धरणात 11% पाणी साठा शिल्लक. मुंबईसह ठाणे पालघरला अतिमुसळधार पावसाचा इशारा. दादर सायन माटुंगा वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस.